फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 9822326844. माननीय सुनीलजी तटकरे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी, आपले शहापूरचे आमदार दौलतजी दरोडा, आनंदजी परांजपे, सूरज चव्हाण, नजीम मुल्ला, प्रमोद हिंदूराव, भरतजी गंगोत्री, सोनियाताई धामी, आपले जिल्हाध्यक्ष भरतजी गोंधळे, प्रतीक हिंदूराव, कल्पनाताई तारमळे, किसनराव तारमळे, प्रवीण खरात, प्रशांत इगडे, रामभाऊ सुरोशे, विलास सोनावळे, प्रवीण देशमुख, सौरव हिंदूराव, अविनाश इगडे, अरुण जाधव, बाळाराम कोर, राजाभाऊ सासे, मनोहर सासे, मायाते कटारिया, रमेश हनुमंते, अनंता ठाकरे, माझ्या ठाणे जिल्ह्यातून आणि ठाणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व माझे सहकारी, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या महिला भगिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा मेळावा आपण आयोजित केलाय. या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. ऑगस्ट क्रांतीच्या शुभमुहूर्तावर ठाणे शहरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून अनेक कार्यकर्ते ठाणे शहरामध्ये, ठाणे ग्रामीण भागामध्ये जोडले जात आहेत. आज पण काहींचा प्रवेश आहे, परंतु थोडासा आम्हाला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझं भाषण झाल्यानंतर त्या सगळ्यांनाच मानाने सन्मानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश देणार आहोत. मित्रांनो, त्या ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भरतजींना, कल्पनाताईंना, बाकीच्या काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मी सांगतो, आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे. त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतल्यानंतर त्यांचा मान सन्मान ठेवणं आणि मूळ पक्षामध्ये आपल्या पहिल्यापासून काम करणारा जो कार्यकर्ता आहे, जो वडीलधारी आहे, जो आपला सहकारी आहे, त्यालाही कुठेही अंतर पडून न देणं, अशा प्रकारचं आपल्याला वागणूक द्यावी लागणार आहे. ठाणे जिल्हा तसा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा, जवळपास 6 महानगरपालिका माझ्या ठाणे जिल्ह्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळं फार मोठी लोकसंख्या ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये राहते. पूर्वी तर 24 आमदार असायचे, 4 खासदार असायचे. पालघर वेगळा झाल्यामुळं आता ती संख्या 18वर आलेली आहे आणि 3 खासदारांचा आता हा जिल्हा राहिलेला आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे अशी महत्वाची शहरं म्हटल्यानंतर अनेक प्रश्न असतात. मला आठवतंय 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळेस ठाणे जिल्ह्याने खूप चांगली साथ ही पक्षाला दिली. आज मला स्वर्गीय दशरथराव तिवरे यांची प्रकर्षाने आठवण येते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु त्यांनी पण त्यांच्या हयातीत शेवटच्या काही दिवसाचा अपवाद वगळता त्याच्यात पण त्यांच्या मनामध्ये खंत होती. दौलतला पण माहिती आहे, माझ्याकडे येऊन त्यांनी बोलून दाखवली आणि पुन्हा दादा मला तुमच्याबरोबर काम करायचंय, मला पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करायचंय. तब्येत साथ देत नव्हती तरी उत्साह काही त्यांचा कमी होत नव्हता. परंतु काळाच्या मध्ये आपलं काही चालत नाही. काळ आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं आणि त्या पद्धतीनं एक अतिशय चांगला आपला सहकारी आपल्याला सोडून गेला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा अर्पण करतो. मित्रांनो,
भारतात ठाणे जिल्ह्याचं एक वेगळं आगळं महत्व आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा. हा जिल्ह्याचं नाव जरी ठाणे ग्रामीण असलं तरी या जिल्ह्यामध्ये शहरी भाग मोठा आहे. प्रश्न अनेक आहेत. नागरीकरण होत आहे. वेगवेगळी गावं ग्रामपंचायती असल्या तरी त्यांची लोकसंख्या नगरपंचायत नगर परिषदेच्या पुढे गेलेली आहे. काही काही ठिकाणी आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये जवळचा परिसर घेणं गरजेचं आहे. परंतु स्थानिकांचा विरोध असतो. लोकशाही मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. अशा प्रकारचे निर्णय घेत असताना बहुसंख्य जनतेचं काय मत आहे ते बघून आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु माझं जे गेले 32 वर्षाचं अनुभव आहे त्याच्यात मी सांगतो, मी पण ज्या पुणे जिल्ह्याचं, तुमचा जिल्हा नंतर 2 नंबरचा जिल्हा कुठला आहे तर तो पुणे जिल्हा आहे. माझ्यातून देखील मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि 21 आता आमदार माझ्या जिल्ह्यातनं जातात. तुमच्या जिल्ह्यातनं 18 आमदार जातात. तुमच्या जिल्ह्यातनं 3 खासदार जातात. माझ्या जिल्ह्यातनं 3.5 खासदार जातात. त्याच्यामुळे आता 1 नंबरला पुणे जिल्हा गेलेला आहे. ठीक आहे, तिथंही वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. तिथं मी त्यावेळेस असताना काय बोलायचं ते बोलीन. परंतु आता आज देशापुढे काय प्रश्न आहे, आज राज्यापुढे काय प्रश्न आहे, वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे. काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करतायत. सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे. तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही. परंतु आज 62% आरक्षण, 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळालंय. ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या. कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही. परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतायत. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली. आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत. धनगर समाज आरक्षण मागतोय, परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित, दुर्बल, जे मागासलेले राहिलेले आहेत त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचं आहे. आज ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज पण राहतो. जंगली भाग आहे, फॉरेस्ट आहे. आपल्याला पाण्याचा पण प्रश्न आहे. मागे जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपल्या इथलं बारवी असेल, इतर जे वेगवेगळ्या प्रकारची धरणं असतील त्या धरणाला गती देण्याचं काम, त्याची उंची वाढवण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. हे सगळं करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. सातत्याने आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, मग भरतजी असतील, कल्पनाताई असतील, आमचा दौलत असेल, हे सगळेजण मागणी करत असतात की दादा वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे. ती वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मी सातत्याने बैठका घेतोय. त्याच्यामध्ये कोपरी ते पोटणी खाडी पूल तिथं 6 पदरी आपण करतोय. गायमुख ते भिवंडी दरम्यान 3 खाडी पूल आपण करतोय. ठाणे कोस्टल रोड भाग 2 गायमुख ते फाउंटन हॉटेल तो रस्ता आपण करतोय. खारेगाव ते कोपरी 7.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आपण करतोय. मुरबे ते सातपाडी पालघर खाडीवर नवीन पुलाची बांधणी आपण करतोय.
शिळफाटा ते माणकोली रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण करतोय. उल्हास नदीवर खाडी पूल, देसाई खाडीवर पूल, दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी उड्डाण पूल, कल्याण ते माणकोली बापगाव गांधारी खाडीवरील 2 पदरी पुलाचं चौपदरीकरणाचं काम, गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरी करून कॉन्क्रिटीकरणाचं काम, ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई कल्याण अंबरनाथ कुळगाव बदलापूर आणि पडगा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग, माझा दहिसर ते मुरबाड रस्ता, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचं रुंदीकरण कॉन्क्रिटीकरण, वसई ते पालघर नारिंगी खाडीवरील दुपदरी पूल, हे काम आपण मगाशी माझ्या आधी बोलताना काहींनी सांगितलं MMRDA च्या माध्यमातून, रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून, नॅशनल हायवेच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं ही कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे. का तर प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे. कचऱ्याची विल्हेवाट, मी आज सकाळपासून माझ्या गाडीत नजीमुल्ला, आनंद परांजपे, सुनील तटकरे, प्रमोद हिंदूराव ही जण बसले. त्याच्यामध्ये मी सातत्याने सांगतोय की बऱ्याचशा गावामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ताकद देखील राहिलेली नाहीये. सरपंच काही भेटले, काही सदस्य भेटले. मित्रांनो, ह्या समस्या सोडवण्याच्या करता राज्य सरकार पाठीशी असावं लागतं. पिण्याच्या पाण्याच्या करता नवीन धरणं बांधायचं म्हटलं, मग शाही धरण असेल, काळू धरण असेल, तर त्याही करता राज्य सरकारची साथ असावी लागती, केंद्र सरकारची साथ असावी लागती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेकदा हा पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला. मधल्या काळामध्ये दौलत दरोडा, मी, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये अनेक सहकारी, धनंजय मुंडे, बाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, कितीतरी, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, कितीतरी मंत्र्यांची नावं घेता येतील, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला जर प्रश्न सोडवायचे म्हटलं तर सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे. आज देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं दुसरं नेतृत्व नाही. आज जगामध्ये भारताची मान शान वाढवण्याचं काम, भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम ह्या नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतनं झालेलं आहे. गेल्या 9.5 पावणे 10 वर्षात अनेक नॅशनल हायवे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची बंदरं, त्याला पोर्ट आपण म्हणतो, जलवाहतूक, विमान वाहतूक, रस्ते वाहतूक, सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला गती देण्याचं काम. मधल्या काळामध्ये तर जग अचंबित झालं. चंद्रयान आपलं चंद्रावर पोहोचलं, सगळ्यांनी कौतुक केलं. साधी सुधी गोष्ट नव्हती, परंतु भारत देश आज पुढे आगेकूच करतोय. त्याच्यातून मोठी मोठी इंडस्ट्री कशी येईल, गुंतवणूक कशी होईल, माझ्या तरुणींच्या हाताला काम कसं मिळेल. आज मित्रांनो 80 कोटी जनतेला देशातल्या मोफत अन्नधान्य आपलं सरकार देत आहे, मोदी साहेब देत आहेत. का देत आहेत की माझ्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये, अशा प्रकारचा संकल्प आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा, ज्याला घर नाही अशांना घर देण्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम घरकुल योजनेचा हातामध्ये घेतलेला आहे. तरुणांना, सगळ्यांना नोकऱ्या आपण देऊ शकत नाही. काहींना नोकऱ्या आणि काहींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बँकेचं वाजवी दरामध्ये कर्ज आणि त्याला फार जामीन वगैरेची अडचणी येता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. अशा अनेक गोष्टी, शेतकऱ्याला त्याला 6,000 रुपये वर्षाला मिळतील आणि आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी आणखीन त्याच्यात 6,000ची भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला त्यांच्या अकाउंटला जमा होतात.
शेतकऱ्यालाच त्यांच्या मालाला चांगला दर देण्याचा तर प्रयत्न आम्ही करतोच. त्यांचा भाजीपाला फळं यांना कसा बाजारपेठ मिळेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आत्ताच इथे येण्याच्या आधी कल्याण डोंबिवलीची मार्केट कमिटीच्या बद्दल प्रमोद हिंदूरावनी मला शिष्टमंडळ भेटवलं आणि त्याच्यात पण काही अडचणी आहेत त्या आपण सोडवतोय. मला भरतजींना सांगायचंय, कल्पनाताई आहेत, दौलतचंद आमची तर वेळचेवर भेट होत असते, बाकीचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष इथं आहेत, उल्हासनगरचे सगळ्याच भागातले कार्यकर्ते नेते आहेत की तुमच्या भागातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता मी त्या मुंबईमध्ये असतो. आठवड्यातले 3-4 दिवस सार्वजनिक काम घेऊन केव्हाही हक्काने या. वैयक्तिक कामाला थोडंसं तिथं थांबवा, परंतु ज्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे तिथला सार्वजनिक प्रश्न निकाली निघणार आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असतं त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही जी शिकवण आहे त्या शिकवणीने आपण पुढे चाललोय. वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं. हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे, परंतु काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करता. माणूस 60ला आमच्या राज्य सरकारमध्ये तर 58लाच रिटायर होतात. ते म्हणतात अरे आम्हाला 60 पर्यंत तरी ठेवा. काही जण 65ला रिटायर होतात, काही जण 70ला रिटायर होतात, काही 75ला रिटायर होतात. 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार. काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला. आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. 5-5, 6-6 वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे. आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही राबवलेल्या आहेत. आदित्य तटकरेंनी आता चौथं महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल, जन्माला आलेल्या मुलाला त्या मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव नंतर आडनाव असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ह्याच्या आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला घातलं आईनं आणि नाव बापाचं. त्याच्यामुळं कुठंतरी ती खंत आम्हाला होती. जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा काकणभर जास्त महत्व आईला आहे. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत आहे. ठीक आहे, आमची विचारधारा वेगळी असेल. मागे देखील शिवसेनेबरोबर मी ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये काम करत होतो त्यावेळेस पण तुम्ही पाहिलंय, सकाळी 8 वाजता मंत्रालयामध्ये जाऊन बसायचो. काही जण म्हणायचे अहो दादा कोरोना झाला की माराला जालवर. म्हणलं मेलो तर मेलो, परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. जर शासनच मंत्रालयच उघडलं गेलं नाही, मंत्रालयच ठप्प झालं तर चांद्यापासून बांध्यापर्यंत काय अवस्था होईल? यंत्रणा हलेल का? शेवटी यंत्रणा हलवण्याची ताकद देखील असावी लागते आणि त्या पद्धतीने मित्रांनो आपण काम केलं. मगाशी अनेकांनी वेगवेगळे प्रश्न मांडलेत. सूरजनी मांडलेत, सुनीलजींनी मांडलेत, भरतजींनी मांडलेत, प्रमोदनी मांडलेत. प्रमोदनी काहीतरी क्रीडा विभागाचं काढलं ग्राउंड. जरूर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. संजय बनसोडेकर आपलं खातं आहे, त्याला सांगू त्याच्यामध्ये लक्ष द्यायला. तुम्ही त्याच्यामधली कागदपत्र आणा. अडचणी असतील ते मंत्रालयातल्या मी सोडविल. खालच्या तळातल्या अडचणी तुम्ही सोडवा. वेळ पडली तर कलेक्टरला सांगायचं असेल तर सांगू, एसपीला सांगू, सीपीला सांगू, आयुक्ताला सांगू. सार्वजनिक कामं झालीच पाहिजे. तरुण तरुणींचं आरोग्य चांगलं राहिलंच पाहिजे. उद्याच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे आजार त्यांना होता कामा नये याकरता त्यांना
व्यवस्थितपणे त्यांचा आहार, त्यांचा व्यायाम, त्यांचं आरोग्य हे आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत, साहित्य कला संस्कृतीच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, अशा सगळ्या बाबतीमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहोत. आणि म्हणून राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतनं आम्ही पुढे चाललोय. आपल्या इथं MMRDAच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून माझा ठाणे जिल्ह्याचा हा सगळा परिसर असेल, इथला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कसा सोडवता येईल, शहरी भागाला पाणी पुरवठा करत असताना माझ्या ग्रामीण भागावर देखील कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात काही काळामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. माझं नाशिक ते मुंबई हे शहापूरवरून येणारा, माझ्या इगतपुरवरून येणारा रस्ता, त्याचंही काम आता आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आपण वंदे भारत ट्रेन माझं मुंबई ते नाशिक सुरू केलेली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आपण चालना देतोय. समृद्धी महामार्ग आपला पूर्ण होत आलेला आहे. त्याच्यातून देखील एक दळणवळणाचं उत्तम सुविधा ही माझ्या उपराजधानी नागपूर, ती आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई इथपर्यंत आपण करतोय. त्याच्यातनं कारण काय? त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो, त्याच्यातनं तरुण तरुणींच्या हाताला काम मिळतं. आणि ह्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने पुढाकार घेतो. काही काही जण वेगवेगळ्या प्रकारचे चर्चा करत असतील, त्या चर्चेला मी जास्त महत्व देत नाही. मी विकासाला जास्त महत्व देतो. ठाणे जिल्ह्याचा नियोजनबद्ध पद्धतीनं विकासावर आपण भर देऊया. क्लस्टर योजनेच्या माध्यमातून माझ्या ठाणे जिल्ह्याच्या शहरातला विकास आपण त्या ठिकाणी करूया. ठाणे जिल्ह्याच्या विकासाला निधीची कमतरता भासू नये. मला वाटतं उद्यापासूनच येणारं वोट अँड अकाउंट ह्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. त्याही वेळेस माझ्या ठाण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला निधी कसा देता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे. आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. जागतिक पातळीवर आपण आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था टॉप 5 वर पोहोचलेली आहे. बाकी सगळे आपल्या मागे आहेत. GDP दर आपला वाढलेला आहे. आता चायनाचा पण GDP दर कमी झालेला आहे. महामानवांच्या विचारावरच ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. आपला महाराष्ट्र हा शूरांचा महाराष्ट्र, वीरांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, महात्म्यांचा महाराष्ट्र, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मौलाना आझाद, असे कितीतरी महान पुरुषांची आणि स्त्रियांची नावं घेता येतील की ते सगळे लोक, सगळे महापुरुष आणि स्त्रिया हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदर्श आहेत. आणि ह्या महामानवांच्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमधील आणि राज्यातील पुढची वाटचाल करणार आहे. आपलं विजन हे क्लिअर आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. पक्षाची पुढची दिशा ही काय असावी, त्याच्यामध्ये राज्याच्या विकासात आपलं आणि आपल्या पक्षाचं काय योगदान असलं पाहिजे याबाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विजन हे क्लिअर आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच आपलं ध्येय आहे. त्यामुळे या ध्येयापासून आपण कधी पण फारकत घ्यायची नाही अशा प्रकारचा आपण निश्चय करून आपण आजच्या सभेच्या समारोप झाल्यानंतर आपल्या भागामध्ये जायचंय. कधी कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून आपण करायचं. एकदा घेतलेल्या निर्णयापासून आपण कधी बाजूला जायचं नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्यामुळं राज्यातली जनता निश्चितपणे आपल्यावर विश्वास ठेवेल, आपल्या पाठीशी उभं राहील. जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण तर अजिबात करायचं नाही. समाजातला अल्पसंख्याक समाजाला मला सांगायचं आहे, यावेळेस पुरवणी मागण्यामध्ये ह्या घटकाला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम हे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. ते आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये
समन्वयाची भूमिका त्याला घ्यावी लागेल. उद्याच्या काळामध्ये आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना, शिंदेसाहेब शिवसेना हे सगळ्यांनी एकत्र, आम्ही जसं वरिष्ठ पातळीवर त्याच्यामध्ये एकत्र आलोय, महाराष्ट्राच्या भल्या करता एकत्र आलोय, देशाच्या वाटचालीच्या करता एकत्र आलेलो आहे. नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपण एकत्र आलेलो आहे. 24 तासातले 18 तास काम करतात. 9.5 वर्षात कधी पंतप्रधानांनी दिवाळी पाहिली नाही. दिवाळीला घरी न थांबता बॉर्डरवर जाऊन जवानांच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी दिवाळी साजरी केली. हे सगळा इतिहास आपल्या बरोबर आहे. आणि त्याच्याकरता एकंदरीतच ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते, कधी कधी कोण दहशत माजवतं, कोण दादागिरी करतं, कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं. तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे, अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो. वेडेवाकडे धंदे अजिबात चालता कामा नये. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील आज ज्यांचं स्वागत करणार आहे त्यांचं तर मी अभिनंदन करतो पक्षामध्ये, पण आता त्यांच्यावरही जबाबदारी वाढलेली आहे. त्यांच्या, आमच्या, तुमच्यामुळं पक्षाला कमीपणा येईल असं कुठलंही कृत्य होता कामा नये. वेडेवाकडे व्यवसाय होता कामा नये. चुकीच्या गोष्टींना पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांच्यावर अन्याय होईल त्या अन्यायावर वाचा फोडण्याच्या करता आपण आपलं सर्वस्व पणाला लावू. परंतु जो चुकत असेल तो आपला घरचा असला, जवळचा असला, पक्षाचा असला तरी त्याला आपण सांगितलं पाहिजे, बाबा हा तर चुकला, हे चालणार नाही. ह्याच्यातनं शिस्त मोडून चालणार नाही. पक्ष शिस्तीत चालला पाहिजे, संघटना शिस्तीमध्ये चालली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी सर्व जाती धर्माला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. तीच भूमिका आपली आहे. उद्याच्या 22 तारखेला प्रभू रामचंद्राचं मोठं मंदिर हे अयोध्येला त्या बाबतीमध्ये होत आहे. त्याचा मोठा कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी सर्व जाती धर्माचे जी श्रद्धास्थान आहे त्याचा आदर केला पाहिजे. 25 डिसेंबरला आपण ख्रिश्चन समाजाचा बद्दलचा ख्रिसमसचा आदर केला पाहिजे. बकरी ईद असेल, रमजान ईद असेल, त्या आपल्या मुस्लिम बांधवांच्या समाजाचा महत्वाच्या सणाचा आदर केला पाहिजे. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, संक्रांत ह्याही वेगवेगळ्या सणाचा आपण आदर केला पाहिजे. गणेश उत्सव आहे, त्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारच्या नवरात्र उत्सव आहे, त्याच्यामध्ये आपला दहीहंडीचा उत्सव आहे. असे अनेक उत्सव आपण सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येतो आणि ते अतिशय चांगले साजरे करतो. ही आपली परंपरा आहे, ही महाराष्ट्राची शिकवण आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी विचार आहे. त्या विचारानेच आपण पुढे जाऊया. आणि मला विशेषतः भरतला आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कल्पनाताईंना सांगायचंय, इतरही कार्यकर्त्यांना सांगायचंय की कुठेही कमी पडू नका. वेळ कमी आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचा आचारसंहिता लागेल. त्यावेळेस आपला कार्यकर्ता बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजेत. युवक असू देत किंवा महिला असू देत किंवा वडीलधारी असू देत, ह्याच्यात कुठेही कमतरता भासता कामा नये. काम मोठं जिकिरीचं आहे. त्याच्यामध्ये प्रमोद असेल, आनंद असेल, नजीम असेल, यांनी पण शहरी भागामध्ये लक्ष देत ग्रामीण भागामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि आमचा पांडुरंग असेल, भरत असेल किंवा कल्पनाताई असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, मग त्याच्यामध्ये राजाभाऊ, बाळाराम, प्रशांत, मनोहर, प्रवीण, आशिष, ह्या सगळ्यांनी पहिलं हे काम करायचंय. आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त खासदार आपल्याला उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता त्यांना तिथं आपल्याला निवडून पाठवायचंय. आणि त्याच्यानंतर विधानसभा आहे,
त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आहे, त्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमय माझा ठाणे जिल्हा कसा आहे ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करून दाखवायचं आहे. त्याच्यात तुमची माझी एकजूट दिसली पाहिजे, त्याच्यात तुमचं माझं एक दिलानी काम होतंय ते दिसलं पाहिजे. एकमेकाच्या बद्दल कुठलाही दुस्वास, एकमेकाच्या बद्दल आकस, एकमेकाच्या बद्दल कुठेतरी अंतर हे देखील पडता कामा नये. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही करत असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारे थारा मिळता कामा नये. अशाच प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी, बिगर आदिवासी भागात, शहरी भागात, ग्रामीण भागात सगळीकडे दिसलं पाहिजे. आणि ते काम दाखवण्याच्या करता आम्ही राज्य स्तरावर देखील तुम्हाला साथ देण्याच्या करता, तुम्हाला मदत करण्याच्या करता, तुम्हाला विकासाच्या करता, सहकार्य करण्याच्या करता, निधी देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री देतो. ज्या उत्साहाने आज ठाणे शहरामध्ये स्वागत केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत माझ्या आया बहिणींना आम्हाला ओळलं. मोठमोठ्या पद्धतीचे हार असतील, त्याच्यामध्ये फुलं आमचे वर उधळण्याचं काम केलं असेल, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. परंतु सर्वसामान्य माणूस हा आपल्याला विसरता कामा नये. त्याची अडचण सोडवण्याच्या करता अधिक लक्ष द्या हेच आव्हान करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.